औरंगजेबाच्या कबरीची प्रतिकृती जाळताना धर्मग्रंथातील मजकुराचंही दहन केल्याची अफवा पसरल्यानं नागपुरात सोमवारी रात्री भीषण दंगल घडली। समाजकंटकांनी केलेल्या बेसुमार दगडफेक, जाळपोळीत 3 पोलीस उपायुक्तांसह 34 पोलीस कर्मचारी जखमी झाले। 50 ते 55 वाहने जाळण्यात आली आहेत। रात्री उशिरापासून ते मंगळवारी दिवसभर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची तपासणी करून दंगेखोरांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। यात 51 दंगेखोरांना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अजून 80 दंगेखोरांची ओळख पटली आहे। ही दंगल पूर्वनियोजित होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलाय। त्यांनी सखोल चौकशीचे आदेश देऊन शांतता राखण्याचं आवाहनही केलंय। स्थानिकांच्या मते तोंडाला कपडा बांधून हेल्मेट घालून हल्लेखोर आले होते। पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांनी वाहनं जाळली। हातात तलवारी घेऊन घरांवर हल्ले करत दहशत माजवली। पोलिसांनी सकाळपासून 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लावल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली आहे। दंगलग्रस्त भागातून मोठ्या प्रमाणावर दगडांचा साठा पथकानं जप्त केला।